गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक छान इंटरेस्टिंग घटक पाहणार आहोत। अशा प्रकारचे घटक आपण वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये चौथीला पाचवीला बघितलेत। तिसरीसाठी आपण आज हा घटक पाहत आहोत। ह्याच्यामध्ये आहे क्रमाने येणाऱ्या संख्या ओळखणे किंवा क्रम ओळखणे। ठीक आहे, क्रम ओळखणे बुद्धिमत्ता या विषयामध्ये आपण हा घटक पाहत आहोत, पण याचा आपल्याला सगळीकडे फायदा होतो। ठीक आहे, बुद्धिमत्तासाठी दुसरी तिसरी पासून आपल्याला या घटकांचा उपयोग होईल। आपण घटक समजावून घेऊ, सोपा आहे, छान आहे, फक्त थोडा विचार करायला लावणार आहे। ठीक आहे, या घटकामध्ये प्रश्नात काही विशिष्ट क्रमाने येणाऱ्या संख्या दिलेल्या असतात, काही विशिष्ट क्रमाने येणाऱ्या संख्या असतात। ठीक आहे, आणि त्या शेवटच्या किंवा अन्य पदाच्या ठिकाणी प्रश्नचिन्ह असतं। बघा, आता मी एक क्रम मांडतो, 1 2 3 4 5, पुढे काय येईल आणि त्याच्यानंतर 7। ठीक आहे, मग आता याच्यावरून तुम्हाला समजेल की ह्या संख्या, हे एक उदाहरण असं धरा, तुम्ही हे उदाहरण दिले, याचा क्रम कसा आहे, या नैसर्गिक संख्या आहेत सगळ्या। कोणत्या आहेत? नैसर्गिक संख्या आहेत। या 1 2 3 या क्रमाने जातात, म्हणजे या चढत्या क्रमाने आहेत। कोणत्या क्रमाने आहेत? चढत्या क्रमाने चढत आहेत। आणि त्यात मध्ये जिथं प्रश्नचिन्ह दिलेले आहे। ठीक आहे, तुम्हाला पर्याय खाली दिलेले असतील, 1 नंबरचा पर्याय, 2 नंबरचा, 3 नंबरचा आणि 4 नंबरचा। मग याच्यात कुठेतरी 6 असेल, 5 असेल, 8 असेल, 9 असेल। आता तुम्ही सांगा बरं, 1 2 3 4 5 आणि नंतर काय येईल? 6। आलं लक्षात? अशा प्रकारे क्रमाने संख्या 1 ने वाढते। ही 1 ने वाढली, ही 1 ने वाढली, ही 1 ने वाढली, ही 1 ने वाढली, ही पण 1 ने वाढेल, त्याच्या पुढची 1 ने वाढली, म्हणजे +1 आहे। काय आहे इथं? +1। काय आहे? +1। समजले? हे उदाहरण आपण घेतलं। आता पुढचं बघू। विद्यार्थ्यांनी शेजारच्या 2 संख्यांमध्ये असलेला विशिष्ट क्रम लक्षात घ्यायचा, म्हणजे याच्यामध्ये काय क्रम आहे तो पाहायचा आणि त्याच्यानुसार प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या निश्चित करायची। आलं लक्षात? ओके, ठीक आहे, आणि येणारं वर्तुळ रंगवायचं आहे। ओके, चल। तर आता आपण पुढच्या नमुना प्रश्न समजून घेऊ। इथं त्याच्या आधी बघा, एक महत्वाची बाब आहे, या संख्यांमध्ये काही संबंध असतो, म्हणजे इथं बेरीज येऊ शकते, क्रमामध्ये त्या बेरजेने प्लस होतात किंवा वजाबाकी असू शकते। ठीक आहे, वजाबाकी असू शकते। कसे? बघा, आता वजाबाकी असेल तर काय असेल हे मी सांगतो। वजाबाकी असेल तर पहिली संख्या मोठी असेल, पहिली संख्या मोठी असेल, तिच्यातून संख्या वजा होत जातील। म्हणजे कशा? इथं 10 आहे, त्याच्यानंतर इथं 8 आहे, मग इथं 6 आहे, मग इथं 4 आहे, मग इथं 2 आहे। आले लक्षात? कारण मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा होते, म्हणजे हा उतरत्या क्रमाने संख्या असतील। आता बघा बरं, ह्याच्यात काय बदल झालाय? इथं -2 झाला, बरोबर आहे। 10 मधून 2 वजा केले 8 येतात। आले लक्षात? ही 10 ही संख्या तुम्हाला आधी दिलेली, हे तुम्ही प्रश्न समजा, याला प्रश्न आहे दुसरा, तो आपण समजावून घेतो आहोत। आता ह्याच्यातनं 2 वजा झाले, परत 8 आहेत, याच्यातनं 2 वजा केले तर किती येतील? 6 येतील। त्याच्यानंतर परत 6 मधून 2 वजा केले तर किती येतील? 4 येतील। 4 मधून 2 वजा केले तर किती येतील? 2 येतील। आणि आता 2 मधून जर 2 वजा केले तर 0 येतील। म्हणजे तुम्हाला जर इथली संख्या काढायला सांगितली तर तुमचं उत्तर काय असेल? 0। समजले? अशा प्रकारे जर वजाबाकी असेल तर संख्या उतरत जातात। माझा शब्द लक्षात घ्या, वजाबाकी असेल तर संख्या उतरत जातात। ठीक आहे, आता मी एक बेरजेचं उदाहरण देतो, तुम्ही इथं बघायचंय। प्लस असेल तर काय होतं? पहिली संख्या लहान असते, 5, नंतर 10, मग 15, मग 20, मग 25, आणि मग पुढे दिले कोणती संख्या असेल। इथं लहान संख्या होती, संख्या लहान होती आणि ती चढत गेली, म्हणजे बेरीज असेल तर चढत्या क्रमाने होत जाते आणि वजाबाकी असेल तर उतरत्या क्रमाने। ह्याच्यावरनं समजून घ्यायचं। ठीक आहे, मग आता इथं 5 प्लस 5 केले 10 झाले, प्लस 10 मध्ये 5 केले 15 झाले, प्लस परत 5, 5 मिळवा 20 होतील, परत 5 मिळवा 25 होतील। मग आता 5 मिळवा आणि उत्तर तुम्ही सांगा काय होईल, हे उत्तर कमेंट मध्ये टाकायचे। ठीक आहे, आले लक्षात? अशा प्रकारची उदाहरणं आपल्याला बघायची आहेत। ओके, चल। आता आपल्या समोर काही उदाहरणं आहेत, आपण बेरजेची आणि याची बघितली। एक उदाहरण तुम्हाला गुणाकाराचं सुद्धा दाखवतो। बघा, गुणाकाराचं उदाहरण कसं घेता येईल आपल्याला। इथं 2 आहेत, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर
2 नंतर इथं जर 5 दिलेले असले, इथं 10 दिलेत, तर बघा काय केलंय, ह्या 2 ला 5 ने गुणलेला आहे. आता पुन्हा त्याच्यानंतर जर याला 5 ने गुणलं तर काय होईल, 10 ला 5 ने गुणलं तर इथं 50 येईल. आता ह्या 50 ला जर 5 ने गुणलं तर काय येईल, हा 0 आणि 5 5 25 असं येईल. म्हणजे गुणाकाराने सुद्धा संख्या वाढत जाते. 2 गुणिले त्याच्यानंतर 10 आले तर तुमच्या लक्षात येईल की याला 5 ने गुणले. त्याच्यानंतर परत जर मोठी संख्या आली तर गुणाकार होते. यात एक मुद्दा महत्वाचा लक्षात घ्यायचा, जर खूप मोठ्या प्रमाणात संख्या वाढली ना, खूप मोठ्या प्रमाणात एका पटीत, तर समजायचं गुणाकार आहे. आले लक्षात? अशा प्रकारच्या बाबी आपल्याला ह्याच्यात समजून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. आता आपल्या समोर पहिलं उदाहरण आहे, नमुना प्रश्नातलं पहिलं उदाहरण बघा. पुढील संख्या मालिकेच्या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? प्रश्नचिन्ह दिलेलं आहे, कोणती संख्या येईल. ठीक आहे. तुमच्या समोर आहे बघा, 11, 14, 17, 20. मी इथं मांडतो लागल्यास 11, 14, 17 आणि 20. आता लगेच उत्तर काढण्यापेक्षा क्रम ठरवा. काय झालंय, 11 नंतर संख्या वाढली, नंतर परत संख्या वाढली, परत संख्या वाढली, म्हणजे संख्या वाढत गेली. याचा अर्थ हा कोणता क्रम आहे, चढता क्रम आहे. कोणता क्रम आहे, चढता क्रम. ठीक आहे. जर हा चढता क्रम असेल विद्यार्थी मित्रांनो, तर मग कितीने वाढली ते पाहू. आता 11 आणि 3 म्हणजे इथं +3 आहे, परत 14 आणि 3 17 झाले म्हणजे इथं +3 आहे, त्याच्यानंतर 17 तर +3 आहे, म्हणजे सगळीकडे 3 ने वाढतो. मग आता पुढची संख्या काय येईल हे तुम्हाला कळलं असेल, काय होईल, +3, 23. अशा प्रकारे संख्या वाढत जातात. समजले? हे याचं उत्तर होतं. 20 नंतर येणारे +3, तर त्याचं उत्तर येईल 23. ऑप्शन नंबर 4. ते स्पष्टीकरण इथं दिलेलं आहे. 11 + 3, 14 + 3, 17 + 3, 20 + 3. आलं लक्षात? ओके. चलो पुढचं उत्तर पाहू आपण. आता पुढचा प्रश्न आपल्या समोर दुसरा, 6, 5, 8, 9, 10, 13 आणि 12. हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. 6, 5, 8, 9, 10, 13 आणि 12. आता याच्यात 2 प्रकारच्या संख्या आहेत. तुम्हाला सोडवायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा, नसेल तर आपण पुढे जाऊ. 6 आणि 8, 10 आणि 12 या सगळ्या समसंख्या आहेत. कोणत्या आहेत? सम. या सम आहेत. आपण समसंख्यांबद्दल स्वतंत्र व्हिडिओ दिलेला आहे, तो तुम्ही अवश्य बघा. या समसंख्या आहेत. ठीक आहे. या सर्व सम आहेत. मग या सम आहेत, तर आता खाली बघा, 5, 4, 13, म्हणजे आता 5 आणि 4 मध्ये कितीचा फरक आहे? सम 2 वाढत गेल्या, म्हणजे इथं 2 + 2 + 2 + 2 + 2. पण आपल्याला इथं काय शोधायचंय? सम नंतर विषम येते. प्रत्येक वेळी सम नंतर विषम, सम नंतर विषम, सम नंतर विषम. मग आता 5 नंतर 9 आले तर किती आला? +4. मग 9 नंतर 13 आला तर किती आला? +4. मग 13 नंतर जर पुढची संख्या शोधायची असेल तर +4 करा. 13 अधिक 4 केले तर किती येतात? 17. ही तर संख्या आहे 17. आलं लक्षात? अशा प्रकारे संख्या प्लस होत जातात. म्हणजे हे समविषम संख्यांचं होतं. एक सम एक विषम, एक सम एक सम विषम. पण तुम्हाला जो प्रश्न विचारला त्याच्यातली संख्या विषम विचारली, म्हणून विषम मध्ये कितीचा प्लस होता हे निश्चित केलं आपण. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघू. तिसरा प्रश्न आहे 3, 6, 10, 5. 3, 6, 10, 5. आता हे गणित तुम्ही सोडवण्यापेक्षा मी तुम्हाला सोडून दाखवतो. ठीक आहे. ह्या ज्या आहेत ना, ह्या 3, 6, 10 आणि नंतरची येणारी संख्या 15 आणि प्लस विचारलेला आहे त्यांनी इथं. ठीक आहे. ह्या संख्यांच्या आधी मी तुम्हाला त्रिकोणी संख्या ही संकल्पना आता समजून सांगणार आहे. त्रिकोणी संख्या. ठीक आहे. आपण आता त्रिकोणी संख्या पाहणार आहोत. तर ह्याच्यामधला मुद्दा असा आहे, त्रिकोणी संख्या म्हणजे काय? अशा संख्या ज्यांना घेऊन त्रिकोण तयार होतो, ज्यांना घेतलं तर त्रिकोण तयार होतो, ह्या मी टिपक्याच्या स्वरूपात किंवा ठिपक्याच्या स्वरूपात मांडणार आहे. ठीक आहे. बघा आता इथं एक ठिपका मांडला, 3 टिंबांचा काय झाला? 3 टिंबांचा त्रिकोण तयार झाला. मग हे जे 3 टिंब होते ना, हे मी इथं लिहिले 3 टिंब. ठीक आहे.
आता पुढची जर मला अशाच ह्याच्यात संख्या वाढवायची असेल तर मी काय करीन, हा पहिला इथं 1 दिला होता, इथं 2 टिंब दिले होते, इथं परत मी 3 टिंब देतो. किती दिले? 3 टिंब दिले. आता एकूण टिंब किती झाले? 1 2 3 4 5 6. आता झाले 6 टिंब. बरोबर आहे, याचा त्रिकोण तयार झाला. हो. त्याच्यानंतर 3 टिंब दिले होते, आता मी 4 टिंब देतो. 1 2 3 4. 4 आले. इकडे मी 4 मांडले, म्हणजे मी टिंब वाढवत जाणार आहे. इकडे मी ठिपके वाढवत जाणार आहे. आणि तिकडे बरोबर 6. आधीचे होते 6 टिंब, त्याच्यात हा 7वा. 7 8 9 आणि 10. आता झाले 10. बघा, ह्या 3 पासून त्रिकोण तयार झाला. हो, 3चा होता त्रिकोण. मग ही त्रिकोणी संख्या आहे. कोणती आहे? त्रिकोणी संख्या. ठीक आहे. या 6 पासून त्रिकोण तयार झाला, ही त्रिकोणी संख्या आहे. या 10 पासून त्रिकोण तयार झाला, हो त्रिकोणी संख्या आहे. आता इकडे आपण टिपके मांडत चाललो होतो, रांगोळी जशी काढतात तशी. हे 4 झाले. मग आता मी 5वा मांडतो. 5 टिपके. 5. त्याच्यानंतर मी 6 ठिपके मांडतो. ठीक आहे. त्याच्यानंतर मी 7 ठिपके मांडतो. संख्या आपोआप वाढत जातील. आता इथं 5 ठिपके मांडले, इथं 6 ठिपके मांडले, इथं 7 ठिपके मांडले. ठीक आहे. आता आपण ठिपके मांडून घेतलेत, म्हणजे 3 ही त्रिकोणी संख्या आपल्याला कळलं, 6 ही त्रिकोणी संख्या आहे, 10 ही त्रिकोणी संख्या आहे. मग आता पुढची संख्या बघू. 6 मध्ये 10 झाले. 10 नंतर 11 12 13 14 15, म्हणजे 10 मध्ये 5 वाढले तर 15 ही संख्या आली. ती पण त्रिकोणी संख्या आहे. आता हे ते ठिपके जोडून घेऊ. 6 ठिपके, 15 आणि 6 जोडतोय. 16 17 18 19 20 21. ठीक आहे. किती येतो? 21 पुढचा ठिपका. 21 ही त्रिकोणी संख्या आहे. त्याच्यानंतर 1 2 3 4 5. ठीक आहे. त्याच्यानंतर 7 ठिपके दिले. मग 7 जोडले तर 21 आणि 7 होतील 28. किती होतील? 28. अशा प्रकारे ज्या ठिपक्यांपासून आपल्याला त्रिकोण तयार करता येतो, त्या ठिपक्यांच्या संख्येला त्रिकोणी संख्या म्हणतात. मग आता आपण ही यादी करू. 3 ही त्रिकोणी संख्या आहे, 6 आहे, 10 आहे. हे बघा इथे ही घेतली 6 10. त्याच्यानंतर 15 आहे, त्याच्यानंतर 21 आहे, त्याच्यानंतर 28 आहे. असे ठिपके वाढवत चला, तुम्हाला त्रिकोणी संख्या समजतील. ओके. आपण याचा स्वतंत्र व्हिडिओ सुद्धा बनवू. ओके. पुढची त्रिकोणी संख्या कशी शोधायची ते पण तुम्हाला सांगेल. आता हे जे त्रिकोणी संख्या होत्या ह्या तुम्हाला मी काढून दाखवल्या. हे बघा इथं पण त्यांनी दिलेल्या आहेत. थोडं खाली घेतो. बघा इथं त्रिकोणी संख्या त्यांनी दिली 3 6 10 15. आता आपण वरती शोधल्या होत्या 3 6 10 15 21 28 पुढं 35. हा ठीक आहे. अशा मग आता इथं जर 3 झाला 6 झाला 10 झाला 15 झाला तर पुढची कोणती येणार विद्यार्थी मित्रांनो? ही संख्या आहे ना 21. ठीक आहे. मग ही याच्यातली 21 ही संख्या येते. काय येते? या सर्व कोणत्या संख्या आहेत? त्रिकोणी संख्या आहेत. संख्या आहेत. ठीक आहे. धावत म्हणजे चालू याच्यामध्ये तुम्हाला मी ती संकल्पना समजावून सांगितली. आपण त्याला स्वतंत्र व्हिडिओ सुद्धा करू. पुढचं 48 38 29 आणि 21 8. आता ह्या संख्या कशा आहेत त्या तुम्ही शोधायच्या. काय केलेलं आहे याच्यामध्ये. ठीक आहे. चला घ्या बरं शोधायला. तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि तुमचं उत्तर काढा. ज्यांना नसेल काढायचं समजून घ्यायचं असेल ते आपण पुढे जाऊ. 48. आता इकडे मी काय सांगितलं होतं, उतरत असल्या संख्या जर कमी होत असल्या तर हे समजायचं वजाबाकी झाली किंवा भागाकार झाला. संख्या कमी होत असल्या तर वजाबाकी झाली किंवा भागाकार झाला. इथं काय होता? 48 मोठी संख्या आहे, ती लहान झाली, परत इथं लहान झाली, इथं लहान झाली, म्हणजे हा उतरता क्रम आहे. कोणता आहे? उतरता क्रम. मग उतरत्या क्रमात काय असतं? वजाबाकी. बरोबर ना. संख्या वजा झाली. 48 मधून किती गेल्यावर 38 येतील? किती गेले? 10. ह्याच्यात -10. मग आता या काय केलं मी? 48 मधून 38 वजा केलं. 8तून 8 गेला 0, याच्यात नाही गेला 10 आले. ठीक आहे. पुढं काय संख्या आहे? 38 संख्या आहे. 38 मधून ही संख्या वजा केली 29. पहा बरं काय येतं. याच्यातनं जात नाही म्हणून ही 10चा घेतला. 18तून 9 गेले. किती आले? किती आले पहा बरं. 9 आले. ठीक आहे.
इकडे 2 2 गेले, इथं 38, 3 2 गेले, इथं काय जाण्याची गरज नाही. 2 2 गेले 0, म्हणजे किती आला 9 मायनस केला. किती केला 9 मायनस केला. ओके. परत आता 29 मधून 21 गेले, 29 मधून 21 गेले, 8 राहिले, हे 0. इथं त्याने 8 मायनस केला. काय केला 8 मायनस केला. मग आता इथं 10 वजा केला, इथं 9 वजा केला, इथं 8 वजा केला, पुढं काय वजा करणार 7. करा 7 वजा. ह्या 21 मधून 7 वजा केले, 21 मधून 7 वजा करा, 14 येतो. किती येणार 14. 14 उत्तर आहे का? हो, इथं 14 येणार आहे. मग आता 14तून पुढची संख्या पण त्यांनी दिलेली आहे. इथं जर 7 मायनस केलेले होते तर पुढच्या याच्यात 7 येतील, मग 14तून 6 येतील. 14तून 6 मायनस करा, 14तून 6 मायनस करा, किती येणार आहेत 8. हे बघा इथं 8 आलंय, आले उत्तर 8. अशा प्रकारे काय करायचे, इथं 10 वजा केले, 10 वजा, ठीक आहे, इथं 10, इथं 9 वजा, इथं 8 वजा, इथं 7 वजा, असं कमी कमी करत गेला. ठीक आहे, आलं लक्षात. मग आता आपण आपल्या समोर सराव संच आहे. हा सराव संच सुद्धा तुम्ही समजून घ्यायचा आहे. चला आपण सोडू आता. बघा बरं इथं काय झालं, संख्या वाढल्यात का कमी झाल्यात हे ठरवा आधी. वाढल्यात का कमी झाल्यात? काय झाल्यात संख्या वाढलेल्या आहेत. ओके. मग आता संख्या कशा वाढल्यात पहा बरं. इथं 10 आणि 10 20, मग इथं 20 आणि 40 झाले, म्हणजे इथं 10 ने वाढली तर इथं 20 ने वाढली, तर इथं परत 40 80. मग आता आपण 80 तून जर 40 वजा केले 40 तर किती येतात 40 येतात, म्हणजे इथं परत 40 ने वाढली, म्हणजे तीच संख्या पुढे ऍड होते. काय होते? तीच संख्या. 10 मध्ये जेवढे होते 10 मिळवले 20 झाले, या 20 20 मिळवले 40 झाले, 40 40 मिळवले 80 झाले. मग 80 80 मिळवले काय येणार आहे? 80 मध्ये 80 मिळवले काय येणार? प्लस करा 0 8 16, किती आलं 160. बरोबर आहे, इथली संख्या येणार 160. आता तरी पुढचं विचारलं नाही, पण आपण पुढचं बघू. 160 मध्ये 160 मिळवून पहा. 160 मध्ये पुढे 160 किती येणार? 160 अधिक 160 करा उत्तर किती येणार आहे? हा 0 6 6 12, हा एक आला 320. पुढची संख्या तुम्ही काढू शकता 300. बरोबर आहे, 320. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची संख्या सहज म्हणून काढायची म्हटली तर किती येणार? 320 प्लस 320 किती येते पहा बरं. लय सोपं आहे, दुप्पट करत चालेल. 0 4 6 640. अशा प्रकारे तुम्ही संख्या काढू शकता. ठीक आहे, प्लस करायची, दुप्पट 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 करत गेला. ओके. आता मी आणखी एक उदाहरण देतो. समजा इथं 8 आहे, नंतर 16 आहेत, नंतर 24 आहेत, नंतर 32 आहेत. मग काय हो, किती सोपं आहे. अहो 8चाच पाडा आहे. 8 आणि 8 8 दुनी 16, म्हणजे इथं 8 प्लस झाले. परत 16 आणि 8 8 त्रिक 24, 8 चौक 32, 8 पंचे 40. चालला ना 8 ने वाढवत. मग 40 मध्ये 8 मिळवले, 8 शक 48, 8 ही 7 56, 8 8 64. म्हणजे एका विशिष्ट क्रमाने टप्प्याने गुणाकार किंवा पाडा म्हणणे असंही वाढतं. समजलं? सोपं आहे. क्रम ओळखणे खूप छान आहे आणि डोक्याला मस्त फ्रेश वाटतं गणित जर चांगली आली तर. पुढचं 5 7 10 14. 5 7 10 आणि 14 काय क्रम असेल सांगा? 5 मध्ये किती मिळवले? इथं प्लस 2 केले, इथं प्लस 3 केला, इथं लिहून काढू 5 7 10 14. 5 ने किती ने वाढले? 2 ने वाढले. आता 7 मधून किती मिळवलं? 10 येतील 3. त्याच्यानंतर 10 मध्ये किती मिळवलं? 14. वजा करून पहा 10 आणि 4 14. मग आता पुढची संख्या 5 वाढवा. 14 आणि 5 19. असं टप्प्याटप्प्याने वाढवत चाल. अजून पुढची संख्या काढायची असली तर आता इथं 2 झाला, 3 झाला, 4 झाला, 5 झाला. मग 19 मध्ये 6 मिळवा. 19 आणि 6 25. समजलं? अशा प्रकारे प्लस होत जात. ओके. पुढचं उत्तर आपल्याला काढायचे. पुढची संख्या तुमच्या समोर आहे
28, 37, 46 आणि 55. काढा काय आहे 28, 37, 46 आणि 55. 28 मध्ये किती मिळालं 46 येतात. वाढत गेल्यात ना संख्या वाढल्या की नाही. आपण काय म्हणतो संख्या वाढल्या असतील तर चढता क्रम असेल तर एक तर असेल बेरीज किंवा असेल गुणाकार, या दोन पैकी काहीतरी. काय आहे ठरवा. 8 आणि 37 म्हणजे 7 आणि 2, इथं +9 झाले. ठीक आहे, इथं मांडतो 28, 37, 46 आणि 55. पहा बरं 28 मध्ये किती मिळालं 37 येतात. हे 7 आणि ते 2 +9. मग आता याच्यामध्ये किती मिळाले रे 3, 37, 3 आणि 6 +9. मग परत पुढे काय केले 46 मध्ये किती मिळाल्यावर 55 येतील. असं नसेल तर 55 मधून वजा करा 46, वजा करा. ह्याच्यातनं जात नाही, इकडून हातचा घ्या. इथं आले 4, इथं झाले 15, 15तून 6 गेले 9, 4तून 4 गेले 0, म्हणजे +9चे सगळीकडे +9 असन. तर आता 3 उत्तर कळले तुम्हाला. इथं 9 मिळवा, इथं 9 मिळवा, इथं 9, पुढं 9 मिळवा. 55 मध्ये 9 मिळवा, किती येणार आहे 55 मध्ये 9 मिळाला. 5 आणि 4 एक आला 64. किती आले. एखाद्याने 9 मिळवण्यापेक्षा काय केलं असं माहिती का, दशक संख्या मिळवली असती 10 आणि 1 वजा केला असता. मी तसंच करतो. कसं पहा 25 मध्ये 10 मिळवलं किती येतात 35. तुम्हाला जर 9 मिळवायला सांगितलं तुम्ही 35 करायचे आणि 1 वजा करायचे 34 येतात. आणखी त्या 35 मध्ये जर 10 मिळवायचे असतील तर 45, 35 आणि 10 45. 9 मिळवायला सांगितलं असतं तर 45 मधला 1 कमी करायचा 44. मग जर आणखी 10 मिळवायचे असतील तर 44 मध्ये 10 मिळवले तर 45 मध्ये किती येतील 45 मध्ये 55. त्याच्यातनं 9 सांगितले असले तर 1 कमी करा 54. अशा प्रकारे करता येतं. आले लक्षात. याचं उत्तर आपलं 64 आलेलं आहे. ठीक आहे. सातव्या याचं उत्तर, चौथ्या याचं उत्तर पाहू. चौथ्याचं उत्तर पाहू. पहा पुढे 7, 15, 31, 63. काय आहे 7, 15, 31, 63. बघा बरं, शोध घ्या काय उत्तर आहे. चला ठीक आहे, सोडवायचं उत्तर काढायचंय. बघा हे गणित थोडस खाली मांडतो. 7, 15, 31 आणि 63 आणि आपल्याला पुढची संख्या विचारलेली. आता काय झाले इकडे संख्या वाढत गेल्यात, म्हणजे पुढे वाढत गेल्या म्हणजे बेरीज झालेली. जर मोठी संख्या असेल तर काय करा वजाबाकी करून तुम्हाला उत्तर काढता येईल. ह्याच्यातला फरक काढायचा असला ना 15तून 7 वजा करा. 15तून 7 वजा गेले किती गेले, किती आले 8. बरोबर आहे. म्हणजे इथं वाढ कितीची आहे 8ची. ठीक आहे, +8 आहे. त्याच्यानंतर 31 आहे. 31 मधून 15 काढायचे ना, 31 वजा 15 करा काय आले 16. म्हणजे इथं काय वाढला +16. ठीक आहे. मग आता पुढचं काढायचं असेल ना 63 मधून 31 वजा करा किती आले 2 आणि 3. ठीक आहे 32. मग इथं काय आले 32 + 32. मग आता 8ची दुप्पट झाली 16, 16ची दुप्पट झाली 32. मग 32ची दुप्पट आहे 64. म्हणजे ह्या 63 मध्ये 64 मिळवा, 63 मध्ये 64 मिळवा. यांच्यामधला फरक हा दुपटीने वाढत पुढे ऍड होतो. काय होतो दुपटीने वाढत पुढे ऍड होतो. ठीक आहे. मग याचं उत्तर येईल 7 आणि 12 127. किती आलं उत्तर 127. पुढची संख्या येणार आहे 127. समजलं. काय केलं परत सांगतो. 7त किती मिळालं 15 येतात ते काढलं म्हणजे 15तून वजाबाकी केली. 15तून 7 वजा गेले 8 आले. बरोबर. परत 31 मधून वजा 15 केले किती आले 16. मग त्याच्यानंतर पुढचं 63 मधून 31 वजा केले किती आले 32. मग इथं वाढू किती राहिले 8ची दुप्पट 16, 16ची दुप्पट 32. मग 32ची दुप्पट 64 घेतली ती मिळवली 127 उत्तर आलं. पर्याय 127 आहे का. हो आहे. 127 पर्याय आहे. क्रम ओळखणं किती छान आहे बघा, वाढत जाते. समजलं. परत एकदा सांगतो आणि मग शेवटचं उदाहरण तुम्हाला सोडवायला देतो. 5वं उदाहरण तुम्ही सोडवायचे आणि मला कमेंट मध्ये टाकायचे. चढता क्रम असेल तर प्लस करा, बेरीज करा किंवा गुणाकार करा, शोधा. ठीक आहे. उतरता क्रम असेल तर वजाबाकी किंवा भागाकार असतो. ठीक आहे बरोबर. आणि त्याच्यानंतर
किंवा मग मूळ संख्या प्लस होते किंवा त्रिकोणी संख्या होते. तिसरीसाठी, दुसरी तिसरी नाही, तिसरीसाठी इथपर्यंत गणित येतात. पुढच्यासाठी आपण चौथी पाचवीची स्वतंत्र लिस्ट दिलेली आहे, त्यातला भाग बघा. ओके, घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आता थांबतोय. गुड डे, बाय.